हॅलो नमस्कार, मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त असाल। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर सकाळच्या 5:30 वाजलेले आहेत। देवांना छान अशी आंघोळ घालून घेतलेली आहे। पितांबरीने मस्त छान घासून घेतले देव। आज आहे वटपौर्णिमा। तुम्हाला हा व्हिडिओ लेट येतोय तर म्हटलं चला शूट केलेला आहे तर ताईंच्यापर्यंत पोहोचू। तर छान अशी देवपूजा माझी झालेली आहे। तुम्हाला एकदा दाखवते देवपूजा मी कशी केलेली आहे। काही मी लवकरच उठलेली आहे, 5 वाजता उठून आंघोळ वगैरे केली आणि म्हटलं सर्वात पहिल्यांदा देवपूजा करून घ्यायची, म्हणून मी देवपूजा करून घेतली। आज वटपौर्णिमा आहे। तुम्हा सर्वांना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। हा व्हिडिओ लेट येतोय त्याबद्दल सॉरी म्हणते ताईंनो। बघू शकता 1.5 वाटी चणा डाळ घेतलेली आहे, 1 वाटी गुळ घेतलाय, त्यानंतर 1 जायफळ घेतलेला आहे। तर आता डाळ शिजायला टाकायची आहे। तर त्यासाठी मी गुळ ना 1 वाटी घेतलेला आहे। 1.5 वाटी डाळ आहे तर 1 वाटीच घेतलेला आहे। अर्धी वाटी साखर घालणार आहे। पोळ्या छान होतात साखर थोडीशी घातल्यानंतर, म्हणून मी साखर घालणार आहे। त्यानंतर 1 जायफळ मोठं असं घेतलेलं आहे, ह्यामधलं अर्धच घालणार आहे, अर्ध ठेवणार आहे कारण मोठं जायफळ आहे त्यामुळे अर्ध घालणार। तर हे बघा गरम होण्यासाठी पाणी ठेवलेलं होतं ना। पाणी गरम झाल्याशिवाय आपली डाळ आहे ती चणा डाळ टाकायची नाही पाण्यामध्ये। तर थोडेसे ना तांदूळ टाकते मी, म्हणजे आपली डाळ ना दुकानची असेल तर लगेच शिजते आणि एकसारखी शिजली जाते, त्यामुळे थोडंसं तांदूळ टाकायचं। तर इथं बघू शकता तुम्ही पाव चमचा तेल टाकले। डाळ आपली कुकरला लावली की सगळं फेस आहे तो कुकरच्या वरती येतो, त्यामुळे सगळी डाळ बाहेर पण जाऊ शकते, त्यामुळे तेल टाकायचं आहे। तर टाकलेलं आहे ते। तर चला ही डाळ आहे ना ती टाकू आता पाण्यात। पाणी मस्त असं गरम झालेलं आहे, बघू शकता उकळलेले आपल्या पाण्याला। तर आता मी ना झाकण लावून घेते कुकरला। आता झाकण लावलेलं आहे कुकरला। 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे डाळ आपली चांगली ना गरगरीत शिजली जाते। तर इथं बघू शकता फास्ट गॅस ठेवलेला आहे। गॅस आहे तो फास्टच ठेवायचा, म्हणजे लवकर शिट्ट्या होतात आणि डाळ आपली चांगली शिजते। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत कटाच्या आमटीसाठी मी खोबरं बारीक करून घेते। इथं बारीक असं खोबरं चिरलेलं होतं अर्धी वाटी, ते बारीक करून घेतलं। यामध्ये आता कोथिंबीर थोडीशी टाकणार आहे आणि लसूण टाकणार आहे। लसणाच्या 5 ते 6 कळ्या घेऊन सोलून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा टाकायच्या आहेत। आणि कोथिंबीरचं देठ टाकलेलं आहे, कारण कोथिंबीरच्या देठाला खूप छान वास असतो म्हणून टाकायचं। कोथिंबीर पानं टाकली की त्याला जास्त वास येत नाही। देठ टाकल्यानंतर मस्त असा वळवण्याच्या शेकाचा म्हणजेच कटाच्या आमटीचा खूप छान असा मस्त वास येतो, त्यासाठी देठ टाकायचे। तर इथं बघू शकता 4 शिट्या झालेल्या होत्या कुकरच्या। मस्त छान अशी डाळ शिजलेली आहे। तुम्हाला चमच्यावरती घेऊन हातावरती ना चेक करते दाखवते। तर बघू शकता तुम्ही इथं मस्त छान अशी बारीक होते हाताने डाळ, म्हणजे आपली डाळ ही शिजलेली आहे समजायचं। आता कुकरवरती 1 प्लेट ठेवून डाळीमधलं जे पाणी आहे ना ते सगळं नितळून काढते कुंड्यामध्ये। म्हणजे काय होतं, आपण गुळ घातल्यानंतर डाळीला पाणी सुटलं जातं आणि मग आपला पुरण परफेक्ट प्रमाणात होतो, म्हणून सगळ्या डाळीतलं पाणी आहे ना येळवणी ते नितळून काढायचं। तर तुम्ही बघू शकता थोडं सुद्धा मी पाणी ठेवलेलं नाही चणा डाळीमध्ये, सगळं काढलेलं आहे। इथं मी गुळ घेतलेला होता बारीक करून तो टाकलेला आहे, आणि साखर सुद्धा तुम्हाला म्हटलं होतं ना अर्धी वाटी टाकणार आहे ती सुद्धा टाकली। त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं, कारण गोड पदार्थ कुठलाही ना आळणी करू नये असं म्हणतात, पूर्वी माझी आई म्हणायची, आणि थोडं तरी गोड पदार्थामध्ये मीठ घालावं असे म्हणायची, म्हणून मी घातलं। त्यानंतर आता पुरण झालेला आहे तयार आपला। तर चाळणीनं मी बारीक करून घेते, बघू शकता तुम्ही एकदम बारीक असा झालेला आहे पुरण। तर सगळा पुरण आहे ना असंच वाटून घेते चमच्यानी, मस्त छान वाटला जातो। तर झालेला आहे पुरण सुद्धा तयार। डब्यात एका दाबून असा भरला की वारसंडत नाही, त्यामुळे असा डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे। आता याला झाकण लावून ना बाजूला ठेवते, असा पुरण दाबून ठेवायचा। तर चला मी झाकण लावून ठेवते डब्याला। शेक बनवण्यासाठी जे आपण खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ना त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर पण घातलेले, पण कोथिंबीर थोडीशी कमी पडलेली आहे। 1.5 चमचा लाल तिखट टाकलं, पण हा काळा मसाला तयार केलेला होता ना, मिरची कुटलेली होती तोच आहे। आणि तर ही घरी बनवलेली धना पावडर आहे ती सुद्धा मी टाकलेली आहे। त्यानंतर जिरा पावडर घरीच बनवलेली आहे ती सुद्धा टाकलेली आहे, आणि ही हळद सुद्धा आपण घरीच तयार केलेली आहे ती अर्धा चमचा टाकलेली आहे। आता हे चवीनुसार मीठ टाकू, जेवढं आपलं येळवणे असतं त्यानुसार आपण मीठ टाकायचं आहे। मीठ टाकू आपण। मोहरी थोडी तडतड उडली की आपल्याला जिरे टाकायचंय, ते पण थोडंसं तडतड उडलं की आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे, पण चांगल्या तेलामध्ये भाजलेला आहे। तर इथं बघा लसूण चेचून घेतलेला आहे 5-6 पाकळ्या, त्या पण टाकू। आता आपण जो मसाला काढलेला आहे ना तो टाकू। मसाला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा। तेलामध्ये भाजल्यामुळे ना येळवणीची शेक खूप चवीला चांगली लागते, त्यामुळे तेलामध्ये मसाले आहेत सगळे भाजून घ्यायचे।
मसाल्याचा चांगला वास सुटायला लागलेला आहे. यामध्ये आता येळवणी टाकायचं आहे. आपण ज्या डाळीतलं येळवणी काढलेलं आहे ते टाकू. तर मी आता येळवणी टाकते. येळवणीच्या शेकाला आता चांगली मस्त अशी फोडणी बसलेली आहे. 10 ते 12 मिनिटं येळवणीच्या शेकाला शिजवून घे. काय आहे ती तयार झालेली आहे. मस्त छान अशी फोडणी दिली येळवणीच्या शेकाला. आता ना पुरणपोळीसाठी कणिक मळून घ्यायचे. तर कणिक ना 10 ते 15 मिनिटं भिजायला लागते. कणिक भिजल्यानंतर खूप छान पुरणपोळी येतात. त्यामुळे कणिक आधी मळून ठेवायची. तर चला मी कणिक मळून ठेवते आणि तोपर्यंत आपली येळवणीची शेक पण शिजत्या. 10 ते 12 मिनिटं मंद आचेवरती शिजवून घ्यायची. तर चला गॅस आहे तो कमी केलेला आहे. मी कणिक मळून घेते आता लगेच. आता पुरणपोळीसाठी कणिक मळून ठेवते. थोडंसं मीठ घेतलं, हळद घेतली, चाळलेलं गव्हाचं पीठ आहे ते सुद्धा घेतलं. थोडं थोडं पाणी घेऊन कणिक छान अशी मळून घेतली. कणिक जास्त पण पातळ मळायची नाही, जास्त पण घट्ट नाही मळायची. चपातीला मळतो ना त्यापेक्षा थोडीशी पातळ मळायची आहे. तर त्याच्यावरती तेल टाकून मस्त आणि छान मळून घेतली. तेल लावल्यानंतर कणिक आहे ती मऊ होते आणि पोळ्या छान येतात. कणिक आता झाकून ठेवलेली आहे. तर इकडं कांदा भजी भाजायची होती. पोळ्या करायच्या अगोदर म्हटलं कांदा भजी भाजून घ्यावी म्हणून कांदा भजी भाजून घेते. तर पुरणपोळ्या सुद्धा छान येतात कणिक झाकून ठेवल्याच्या नंतर. झाकून ठेवायची कणिक, उघड्यावरती ठेवायची नाही. तर बघू शकता कांदा भजी पण मस्त अशी ना छान अशी भाजून घेतलेली आहेत. आणि आता पुरणपोळ्या तयार करायच्या आहेत. तर पुरणपोळ्या बघू शकता तुम्ही किती टम्म अशा फुगतायत. तर आपण कणिक छान मळली, पुरण चांगला केला की पुरणपोळ्या खूप मस्त अशा येतात. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर पुरण आणि कणिक मळली तर छान अशा पुरणपोळ्या तयार होतात. तुमच्या समोरच आहे किती छान अशा पुरणपोळ्या होत आहेत. बघू शकता मस्त अशी टम्म अशी पुरणपोळी झालेली आहे. अशा पोळ्या तयार झाल्या की कुणाला नको असतं. म्हणून ना छान अशा पुरणपोळ्या तयार करायच्या असतील तर ही रेसिपी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर केल्या तर छान अशा येतात पुरणपोळ्या. तर इथं बघू शकता तुम्ही कटाची आमटी, येळवणी, त्यानंतर पुऱ्यासुद्धा बनवलेल्या आहेत. कारण विघ्नेशला पुरणपोळी जास्त आवडत नाही त्यामुळे त्याला पुऱ्या बनवलेल्या आहेत. आणि भात. आता देवाला अगोदर नैवेद्य काढून घेणार आहे आणि घरातल्या देवाला नैवेद्य दाखवणार आहे. कारण वड्याला जायला 2-2:30 वाजतील. त्यामुळे घरातल्या देवांना सकाळीच नैवेद्य दाखवते आणि वड्याला सुद्धा मी नैवेद्य घेऊन जाणार आहे. तर आज म्हटलं वटपौर्णिमा आहे त्यामुळे आपण पुरणपोळी तयार करावी. देवाला पण नैवेद्य होईल आणि वड्याला सुद्धा होईल. तर चला आता मी मस्त छान असा नैवेद्य दाखवलेला आहे. आता फायनली सगळी माझी तयारी झालेली आहे. वटपौर्णिमा आहे आज, तुम्हाला माहितीच आहे. सकाळपासून स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. पुरणपोळीचा नैवेद्य मस्त छान असा घेतलेला आहे आणि सगळा नैवेद्य वगैरे काढलेला आहे. ताट पण तयार केलं आणि मी सुद्धा साडी वगैरे घातली, मेकअप केला. तर ही साडी घातल्या. तर छान मस्त अशी साडी घातलेली आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त छान असा मेकअप केलेला आहे. तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा ताईनो माझा मेकअप कसा झालेला आहे तो. तर चला आपण जाऊ वड पूजायला. तयार केलेला आहे वटपौर्णिमेचं. तर चला आता जाऊ आपण. तर चला मी तुम्हाला दाखवते आमच्या इथलं वडपूजन कसं असतं ते. तर बघू शकता मी आता पोचलेले आहे इथं. तर खूप छान छान साड्या घातलेल्या आहेत. मंदिर पण आहे इथं बघा. हे शिव मंदिर आहे आणि इकडं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, गणपतीचं वगैरे. आणि इकडं आहे तो वड आहे. तर चला आता मी पण पूजन करून घेते वडाचा. तर गर्दी वगैरे नाही, सकाळी खूप सारी गर्दी होती. तर चला खूप साऱ्या महिला आलेल्या आहेत, वड पुजतायत बघा. किती छान छान साड्या घातलेल्या आहेत, मेकअप केलेला आहे, खूप सुंदर सुंदर अशा आहेत. तर चला आता मी पण वड पूजून घेते. आई एक सेकंड त्यांचं ते हे बघा
ताटावर का पिशवीवर पुरणपोळी केलं का अरे वा मग भारी आहे सगळं करून करायचं असं बेस्ट आहे तर इथं बघू शकता महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आता आम्ही आलेलो आहे. इथं पण पूजा करणार. हाच का बघा. तर आता मस्त छान असं पूजन केलेलं आहे आम्ही वडाचं. आणि आता जाणार आहे घरी. तर खूप छान असं मस्त झालं पूजन. तर इथं बघा सर्वजण आम्ही बसलेलो आहे. तर ह्या आमच्या मोठ्या जाऊबाई आहेत आणि आता हे आहेत ना, आम्ही पहिले राहत होतो ना तिथे राहतात. म्हणजे आमच्या ओळखीच्या आहेत ताई आणि ह्या पण ओळखीच्या आहेत. तर चला मग छान असं पूजन केलं. मस्त वाटलं पूजन करून. पण आता वडाचं आता घरी जायचं आहे. तर चला आपण घरी जाऊ आता. तर ताईनो आता घरी पोचलेले आहे. तर 5 वाजता घरी पोचली. तिथं खूप वेळ गेला कारण हळदी कुंकू ओट्यात घालायचं असतं. त्यामुळे खूप वेळ जातो आपला वडापाशी गेल्यानंतर. वडपूजन काही 10 ते 15 मिनिटात होऊन जातं. देवाचं पण दर्शन घेतलं आणि सर्वांच्या ओट्या वगैरे भरल्या. त्यानंतर हळदी कुंकू लावत असतात एकमेकीला महिला. त्यामुळे थांबलेली होती. आणि चला म्हटलं आता घरी आलेले आहे. तर व्हिडिओ सुद्धा मी एंड इथंच करणार आहे. तर खूप छान अशी पद्धतीनं ना मी पूजा केली वडाची, तुम्हाला दाखवली. तर आमच्या इथली पूजा कशी असती, काय असती, महिला किती असतात, काय असतात बायका पूजायला वगैरे, ते सर्व काही तुम्हाला दाखवलं आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.